बातम्यांपासून ते राजकारणापर्यंत प्रत्येक घडामोडीवर बारीक नजर ठेवणारा तुमचा हक्काचा लोकल न्यूज प्लॅटफॉर्म ठाणे दर्पण, ठाण्याचं खरं प्रतिबिंब. शिमग्याच्या सणानिमित्त कोकणात जाण्यासाठी रेल्वे स्थानकात आलेल्या कोकणवासियांना रखडलेल्या तेजस एक्सप्रेसमुळे काल सकाळी स्थानकातच बराच काळ रखडून राहावे लागले. सकाळी 5:50 वाजता मुंबई CST रेल्वे स्थानकातून सुटणारी ही एक्सप्रेस तब्बल 7 तास उशिरा म्हणजे दुपारी 12:58 सुटली. यामुळे सकाळी लवकर रेल्वे स्थानकात एक्सप्रेस पकडण्यासाठी दाखल झालेल्या प्रवाशांना CST, दादर, ठाणे आणि पनवेल रेल्वे स्थानकात खोळंबून राहावे लागले. ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि महिला वर्ग यांचे यामुळे प्रचंड हाल झाल्याने प्रवाशांनी कोकण रेल्वेच्या नावाने अक्षरशः शिमगा केलाय. कोकणामध्ये होळी अर्थात शिमग्याचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत असून कोकणात गावी पालखी नाचवण्यासाठी कोकणवासी मोठ्या संख्येने जातात. रेल्वेकडूनही या दरम्यान विशेष मेल, एक्सप्रेस, पॅसेंजर गाड्या सोडल्या जातात. या गाड्यांचे आरक्षण मिळवण्यासाठी गर्दी उसळते. 2 मार्च रोजीच्या होळीसाठी रेल्वेमध्ये 2 ते 3 दिवसापासूनच प्रवाशांची गर्दी वाढली होती. रविवारी 1 मार्च रोजी सकाळी कोकणात जाणाऱ्या तेजस एक्सप्रेसमधून प्रवास करण्यासाठी प्रवासी पहाटे रेल्वे स्थानकात पोहोचले. रेल्वे गाडी उशिरा धावणार असल्याची सूचना मिळाल्याने प्रवाशांना धक्का बसला. सकाळी लवकरच असलेली ही एक्सप्रेस पकडण्यासाठी डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, दिवा या भागातून येणाऱ्या प्रवाशांची ठाण्याच्या फलाट क्रमांक 5 वर मोठी गर्दी झाली होती. या फलाटावर येणाऱ्या अन्य लोकल गाड्या आणि एक्सप्रेसची गर्दी वाढत असल्याने फलाटावर सामानासह उभे राहणेही प्रवाशांना कठीण झाले होते. रासायनिक रंगामुळे त्वचा, डोळे तसे पर्यावरणावर होणारे दुष्परिणाम लक्षात घेता ठाण्यात यंदा इको फ्रेंडली होळीला अधिक पसंती मिळत आहे. गेल्या काही वर्षापासून शाळा, महाविद्यालय आणि गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये पर्यावरणपूरक रंगोत्सव साजरा करण्यावर भर दिला जात असून यंदाही नैसर्गिक रंगाची मागणी वाढल्याचे चित्र आहे. गेल्या 2.5 दशकापासून पर्यावरण क्षेत्रात कार्यरत असलेल्या पर्यावरण दक्षता मंडळ यांच्या पुढाकारातून दादोजी कोंडदेव स्टेडियम परिसरातील ग्रीन शॉपी येथे फुलांपासून तयार केलेल्या सेंद्रिय रंगाची विक्री सुरू आहे. ग्रीन शॉपी या उपक्रमाद्वारे गेल्या 15 वर्षापासून ठाणेकरांना नैसर्गिक रंग उपलब्ध करून दिले जात आहेत. गुलाबी, पिवळा, भगवा, निळा आणि हिरवा अशा 5 आकर्षक रंगछटांमध्ये हे रंग उपलब्ध असून ते पूर्णपणे त्वचास्नेही असल्याचा दावा मंडळाने केला आहे. सोसायट्यांमध्ये जाऊन नैसर्गिक रंग तयार करण्याचे प्रशिक्षण देण्याचाही उपक्रम या मंडळातर्फे राबवण्यात आला होता. गेल्या वर्षी मंडळाने तब्बल 565 किलो नैसर्गिक रंगाची विक्री करत विक्रम नोंदवला होता. यंदा आतापर्यंत सुमारे 100 किलो रंगाची विक्री झाली असून होळीपर्यंत आकडा आणखीन वाढेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. राज्यासह ठाण्यात होळी व रंगपंचमीचं नवचैतन्य नागरिकांमध्ये पसरलेलं असतानाच ठाण्यातील धर्मवीर आनंदिके जिथे शाळेत विशेष मुलांसोबत रंगपंचमी मोठ्या उत्साहात पार पडली. कलाकार मंडळी प्रत्यक्ष उपस्थित नसतानाही विद्यार्थ्यांनी ढोल ताशाच्या गजरात मराठी, हिंदी गाण्याच्या तालावर आणि इको फ्रेंडली रंगाच्या उजळणीत आनंद लुटलाय. विठाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष अभिजित चव्हाण यांच्या पुढाकाराने सालाबादप्रमाणे यंदाही विशेष मुलांसाठी होळीचे आयोजन केले होते. या उपक्रमाचे यंदाचे 19वे वर्ष असून आज शाळेच्या पटांगणात विधीपूर्वक होळी दहन करण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी रंगाचे उधळण करत नृत्य संगीताचा मनमुराद आनंद घेतला. विशेष मुलांसाठी होळी हा केवळ सण नसून एक प्रकारची थेरपी असल्याचे अभिजित चव्हाण यांनी सांगितले. या मुलांसोबत साजऱ्या केलेल्या उत्सवातून मिळणारी सकारात्मक ऊर्जा वर्षभर कार्य करण्यात प्रेरणा देते असेही त्यांनी नमूद केले. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी,
चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाणे महानगरपालिकेची सोमवारी सर्वसाधारण सभा पार पडली. या सभेत विरोधी पक्षनेतेपदी शानू पठाण यांची नियुक्ती करीत असल्याचे महापौर शर्मिला पिंपळकर यांनी जाहीर केले होते. त्यानंतर मनोज प्रधान आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सर्व नगरसेवकांच्या उपस्थितीत विरोधी पक्षनेत्यांच्या दालनात प्रवेश करून पदभार स्वीकारण्यात आला. मात्र त्या दिवशी शानू पठाण यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा अधिकृतरित्या पदभार स्वीकारला नव्हता. त्यांनी सांगितलं की आमचे नेते आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत मी पदभार स्वीकारून त्यानंतर आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत शानू पठाण यांनी विरोधी पक्षनेते पदाचा आज पदभार स्वीकारला आहे. आव्हाड यांनी पठाण यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांना शुभेच्छा दिल्यात. तर माध्यमांशी बोलताना पठाण म्हणाले की ठाणे शहरात पाणी, रस्ते, साफसफाई, कचरा हे मूलभूत प्रश्न जैसे ते आहेत. या प्रश्नासाठी आपण लढणार आहोतच. शिवाय शिक्षणाच्या विषयावरही सत्ताधाऱ्यांचा आमचा संघर्ष असणार आहे. सत्ताधाऱ्यांकडून चांगली कामे झाली तर आम्ही त्यांचे कौतुक करू, पण ते जनतेच्या हिताला बाधा आणत असतील तर ते आम्ही सहन करणार नाही, असेही शानू पठाण यांनी स्पष्ट केले. यावेळी शानू पठाण यांची कन्या नगरसेविका मर्जिया शानू पठाण, नगरसेवक अभिजित पवारसह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी महायुती सरकारच्या गलथान कारभारावर हल्लाबोल केलाय. नागरिकांना मूलभूत सुविधा हे देऊ शकत नाही, अशा सरकारच्या विरोधात आम्ही लढा कायम सुरू ठेवणार आहोत. ठाणे शहराला पाणी, कचरा या समस्येने ग्रासले, या विरोधातही आमचा लढा कायम असणार आहे. तर ठाणे शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्याऐवजी अजून वाढणार असल्याचे आव्हाड यांनी सांगितले. कारण ठाणे शहरात अजून विविध विकास प्रकल्प सुरू होणार आहेत, त्यामुळे वाहतूक कोंडीमध्ये आणखीनच भर पडणार आहे आणि या वाहतूक कोंडीमुळे ठाणेकर मेटाकुटीला येणार आहेत, असेही ते म्हणाले. ठाणे लवकरच महाराष्ट्रातील अग्रगण्य पिकबॉल केंद्र म्हणून उदयास येणार असल्याचा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला आहे. ॲम्च्युअर पिकबॉल असोसिएशन ऑफ ठाणेच्या अधिकृत स्थापनेसाठी शनिवारी ठाण्यातील KBP महाविद्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बौद्ध चिन्हाचे अनावरण करण्यात आले. यावेळी अरविंद प्रभू, अध्यक्ष, ऑल इंडिया पिकबॉल असोसिएशन व एशियन, तसेच चेतन सनील, निखिल मथुरे, यशोधन देशमुख, डॉक्टर अभिजित वैद्य, सुनील वालावलकर, नगरसेवक मनोज डुमरे, सचिन मोरे आदी पदाधिकाऱ्यांसह मान्यवर उपस्थित होते. अरविंद प्रभू यांनी पिकबॉल हा जगातील सर्वात वेगवान वाढणारा खेळ असल्याचे नमूद करीत 8 वर्षाच्या बालकापासून ते 70 वर्षापर्यंत सर्व वयोगटातील खेळाडूंना सहज खेळता येणारा हा सोपा आणि उत्साही खेळ आहे. क्रिकेट आणि बॅडमिंटन नंतर शारीरिक व मानसिक तंदुरुस्ती वाढविणारा प्रभावी पर्याय म्हणून पिकबॉलकडे पाहिले जाते, असे सांगितले. मुंबईत सध्या सुमारे 500 पिकबॉल कोर्ट्स असून ठाण्यात मुंबईपेक्षा दुप्पट मोकळी जागा आणि गृहसंकुले उपलब्ध असल्याने येथे 500 ते 1000 कोर्ट उभारण्याची क्षमता आहे, असेही प्रभू यांनी स्पष्ट केले. तर होतकरू खेळाडूंसाठी पिकबॉलमध्ये मोठी संधी असून क्रिकेट, बॅडमिंटन नंतर विदेशातून आलेल्या या खेळाला ठाणे जिल्ह्यात मोठा वाव आहे. खेळाडूंची संख्या वाढेल तशा पायाभूत सुविधा निर्माण होतील असा विश्वास व्यक्त करून ठाणे शहराला महाराष्ट्रातील एक अग्रगण्य पिकबॉल केंद्र म्हणून विकसित करणे हे अंतिम उद्दिष्ट असल्याचे ते म्हणाले. त्याचबरोबर पिकबॉलला क्रीडा दर्जा घेण्यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा सुरू असून लवकरच जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये या खेळाचा समावेश होईल, अशी माहिती त्यांनी दिली. अशाच नव्या आणि ताज्या बातम्यांसाठी ठाणे दर्पणच्या पेजला लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका.